मित्रांनो आपण आता चाललोय पुण्याला. दिस वॉज आवर राईड फ्रॉम पुणे टू राजापूर पाचल, देन फ्रॉम पाचल टू वी एन्जॉयड इन पाचल थोडा बहुत. मित्रांबरोबर भावांबरोबर मजा केली. त्याच्यानंतर आपण पुढे गेलो मालवणला. मालवणवरती 2 दिवस राहून गोवाला गेलो. गोवाला 4 दिवस पूर्ण तमाशे केले. 1 दिवस रिटर्न येताना कागलात थांबलो, कोल्हापूर कागल. आणि आता आपण रिटर्न बॅक चाललोय टू आवर होम सिटी पुणे. आपलं पुण्यात चाललोय आपण. आता पुण्यातलं ट्रॅफिक, मागे बॅग बांधली आहे. आडनं म्हणणं लक्ष ठेवायला लागतं. दर 25-30 मिनिटांनी एकदा, दर 25-30 मिनिटांनी एकदा हात मारून बघायला लागतं का बॅग आहे का नाही. कारण येताना आपल्या बरोबर वेगळा कारण घडला होता. बॅग उडून पडली होती. सध्या नवीन नवीन ब्लॉग करतोय, त्याच्यामुळे माहित नाही काय कंटेंट घ्यायचा असतो काय नसतं. हळूहळू शिकू, एकत्र शिकू. तुम्हाला काय वाटतं तुम्ही थोडंफार सांगा, सजेशन्स द्या. कोण एक्सपिरियन्स असेल तर त्यांनी थोडं गायडन्स द्या. त्या हिशोबाने आपण बनवूया. हायवे आता एवढा मस्त आहे ना, जराशी ओढूया गाडी. जास्त ना, जराशीच. वर्गणी फाडली आपण बहुतेक. गाडी मक्खन आहे. 100च्या वरती पण गाड्या अशी मक्खन जाते ना, मजा वेगळी होते. काहीच नाही करायचं, मस्त आहे. खड्डे स्पीड ब्रेकर आले तर थँक्यू म्हणायचं, वाचलं तर. मस्त मजा आहे. बाईक राईड करत राहा मित्रांनो. बाईक राईड म्हणजे तुम्ही जगले, जिवंत आहात हे तुम्हाला समजतं. यू आर स्टिल अलाइव्ह. वाव, खड्डे बिड्डे असे स्मूथ वगैरे निघून जातात. जुनी माझी पल्सर होती, दाखवून कधी पुढे आहे अजून. ती बोलवताना भीती वाटायची, कारण की खड्डे, स्टँड अडकणं, या सगळ्या गोष्टी होत्या. मक्खन नाही. खूप मदत केली आहे. 60 किलोमीटर अजून शेवटचे 60 किलोमीटर मारायचे फक्त अजून. व्यवस्थित ही घाटाचं सौंदर्य आहे. दोन्ही साईडला शेती असते. मागचा रस्ता कव्हर नाही करू शकलो, लावला नाही कारण चार्जिंग वगैरे जमलं नाही. थोडं मेमरी पण फुल आहे. सध्या गरिबीत चालले. वरती पवन चक्कर दिसतंय सुंदर.
गाडीचं ॲव्हरेज बघायचं तर बघा काय ॲव्हरेज दिलं गाडी 44 ॲव्हरेज आहे. व्यवस्थित ॲव्हरेज दिलं. ऑलमोस्ट 1100 मारलं आपण. अराउंड 1200 होते. सगळी हॉटेल आहेत तुम्हाला येता जाता हे सगळीकडेच आहेत हॉटेल. कुठेही खावा व्यवस्थित. आपल्याला काय असतं जेवण मिळालं अशी म्हटलं हा चांगलं वाईट नाही पोट भरलं सगळं विषय रुपेश मिसळ वाव मस्त झाड क्लीन शॉट काय मस्त झाड वेगवेगळ्या शेपची किलवरचं झाड आहे किलवर. मित्रांनो भेटू थोडा एक टनल आहे मला टनल कव्हर करायचा आहे. आता 8 टनलच आहे. बहुतेक आता टनल येईल. हा मस्त मस्त बोगदा आहे. परत काय काम चालू केलंय ते काम चालू आहे सध्या. बोगदाच गायब केला. अच्छा आहे बोगदा आहे मित्रांनो आहे. मला वाटलं बोगदाच गायब केला. कामं चालू आहेत काय तर रिटर्नची. अच्छा रिटर्नवाल्यांसाठी पण बनवत आहेत. याच रस्त्याने येतील म्हणून हा इकडचा डोंगर रोड आहे. हो नाही आता रिटर्नवाले इकडून जाणार घाटाची गरज नाही. डायरेक्ट आतमधनं जाणार निवांत घुमत. वा असा मस्त टनल आणि टनलच्या पुढे जाऊन तुम्हाला एक टर्न मिळतो मोठा. तिकडे थोडंसं कंट्रोल करून चालवायला लागतं. डायरेक्ट उतर येतो बघा समोर. वाव वाडा स्पॉट. इकडे येऊन आपल्याला दिसतं की आलो शहरात. इधर से खतम एअर ट्रिप विलेड. ओ माय गॉड टनल ही ब्रिज झाला वेचून. तो हा ब्रिज अच्छा नाही रिटर्न वाला ब्रिज बनवत आहेत. हा पहिल्यापासून होता तर रस्त्याचं माहित नाही मला. पण मला काय माहित असेल कंटिन्युअस राईड करणाऱ्या असतील त्यांना माहिती असेल. काहीतरी नवीन दिसलं मला अचानक. खूप वर्ष झाले गावाला गेलेलो होतो. गावावरनं येताना आता बऱ्याच दिवसांनी रस्ता बघतो. आधी आय गेस खालून रस्ता होता यार. मला पण नाही आठवत. थोडंसं रेकॉर्डिंगसाठी स्पेस ठेवूया नवले ब्रिजच्या अलीकडे. आता सुंदर असा बोगदा.
अजून एक गोष्ट मित्रांनो, तुम्ही कधी पण ते वापराल ना, मागे जर का तुमच्याकडे टॉप बॉक्स नसेल, प्रॉब्लेम असेल काही, तर मागे बांधताना ऑक्टोपसपेक्षा अर्धा ती स्ट्रेचेबल असते ना इलेस्टिकवाला हुक, त्याच्यापेक्षा दोरी बांधा, दोरी मोठी घ्या आणि दोरी बांधा, ते खूप सेफ आहे. बस बॅग पडते, मागच्याला त्रास होतो, आपल्याला आपल्याकडनं आपलं सामान जातं इन केस मिस झाली बॅग तर. कारण बऱ्याचदा चालवता चालवता समजत नाही बॅग पडलेली, इफ यू आर अ सिंगल रायडर, लोन रेंजर. थोडेसे या रोडला डायव्हर्जन भरपूर आहेत, पण ठीक आहे नो वरी, त्याच्यावरती काय वाटत नाही तुम्हाला डायव्हर्जन. मित्रांनो आपण लागू भोरगिरी जवळ लागू शेलाडी भोर कापरो भोर शेलाडी. चला भेटू